देशद्रोही ज्योती मल्होत्राला करायचं होतं पाकिस्तानात लग्न. व्हॉट्सअप चॅटमधनं बाब समोर. आयएसआयशी थेट संबंधांची ज्योतीने दिली कबुली. देशविरोधी माहिती पाठवल्याचे केलं मान्य. पाकिस्तानात पाण्यावरून गृहयुद्ध. सिंध प्रांताच्या गृहमंत्र्यांच्या घरावर आंदोलकांचा हल्ला. AK-47 ने जोरदार फायरिंग. घरही जाळलं. दहशतवाद्यांसाठी नंदनवन असलेल्या पाकिस्तानातच दहशतवाद्यांवर संकट. अफूल सैफुल्लाच्या खात्म्यानंतर आता तोयबाचा आणखी एक दहशतवादी आमिर हमजा गंभीर जखमी. ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानचा आता नेपाळमागे कारवायांचा डाव. नेपाळमार्गे बांगलादेशी आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचा कट असल्याची माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणेंवर सुनेच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासू आणि नणंदेला अटक. फरार राजेंद्र हगवणेंचा शोध सुरू. हुंड्यासाठी छळ केल्याचा आईवडिलांचा आरोप. यंदा सरासरीपेक्षा 7 ते 17% अधिक पावसाची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती. मान्सून महाराष्ट्रात वेळेआधीच दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज. पुणे, सोलापूर, रायगडसह राज्यातल्या अनेक भागात जोरदार पाऊस. अनेकांच्या घरांमध्ये पाणी तर रस्त्यांनाही नद्यांचं स्वरूप. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी पिकांनाही फटका. छत्तीसगडमधल्या अबू जमाळच्या जंगलात 27 नक्षलवाद्यांचा खात्मा. 1 कोटीचं बक्षीस असलेल्या नक्षली संघटनेचा सेक्रेटरी बसवराजू ठार. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांकडून कारवाईचं कौतुक. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या अडचणी वाढल्या. दोघांनी गैरमार्गाने 142 कोटी जमवल्याचा ईडीचा दावा. दिल्ली कोर्टात 2 ते 8 जुलै दरम्यान दररोज सुनावणी. पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा. अटकपूर्व जामीन मंजूर. वैद्यकीय प्रमाणपत्र खोटं किंवा बनावट असल्याचं अजूनही समोर आलं नसल्याचं कोर्टाने केलं स्पष्ट. ठाण्यामध्ये शिवसेना कार्यालयातील नागरिकांवर महिलेकडून चॉपर